अजून कशी काय नाही आली वहिनी? एवढी वाट बघतेय. नुसत्या येरझारा घालण्यापेक्षा ना मला जरा मदत कर. ए आई प्लीज, आता मदत बिदत काही सांगू नकोस मला. वाटलंच मला. जरा काय तुला सांगायला गेलं ना की आरडाओरड आणि वैताग. बरं बाई सांग, काय करायचंय? माझं श्री सुक्त पठणाचं पुस्तक कुठे मिळत नाहीये, ते जरा शोधायला मदत कर. आई मला नाही माहिती तुझं पुस्तक कुठे ते. तू बाबांना विचार. अरे बाबांना काय विचार? माझा काय संबंध? मला माहित असतं तर सांगितलं नसतं का? स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवायच्या नाही तर आरडाओरड करत राहायचं. मी ओरडत नाहीये. जी पुस्तकं जागेवर ठेवते ना ती घरात नाहीये. हा खरा तुझा त्रास आहे. एव्हा ना अश्विनीने घरी यायला नको? हो यायला पाहिजे होतं. मला पण एवढी एक्साइटमेंट आहे, मला सगळं विचारायचंय तिला. शिल्पी, ही सगळी ना तुझी चूक आहे. तू तिला डोक्यावर बसवून ठेवलंय, तिचं कौतुक करत आहेस. काय गरज आहे बिझनेस करायची? झालं, गाडी अश्विनीवर घसरली. हो पण घरच्या जबाबदाऱ्या विसरलीये तुमची सून. एक गोष्ट विसरतेस तू, अश्विनी फक्त वाघमारे घराण्याची सून नाहीये, तिची आपली स्वतःची एक ओळख आहे, कळलं? पण त्याआधी ती या घरची सून आहे ना, हे विसरताय तुम्ही. आई तू हे काय लावलंय सगळं? ती काय काल बाहेर जायला लागलीये का? हो नाही ना, प्रीती ब्युटी पासून मिसेस इंडिया पर्यंत आणि त्या पार्लर पासून क्रीम पर्यंत कायम बाहेर. पण ती घरात नसताना मला करावी लागतात कामं. किती दिवस कामं करायची मी? उज्ज्वला, हे बघा, तुम्ही अश्विनीची बाजू घेऊन माझ्याशी वाद घालू नका. अहो मी सुद्धा दबते. नात लग्नाच्या वयाची झाली, किती कामं करायची मी? उज्ज्वला अगं काही दिवसांचा प्रश्न आहे. एकदा का तिचं प्रॉडक्ट लॉन्च झालं ना, तिच्या हाताखाली माणसं आली की हो सगळं येतील ना, येतील माणसं येतील. बाप्पाला दाराबाहेर उभं करायचं आणि यश मिळेल म्हणे यांना. झालं, हिचं पुराण चालू. बाप्पांना ताटकळत ठेवलं, हे ब्रीद वाक्यच आहे हिचं. हो पण ते ताटकळत ठेवलं म्हणूनच सगळं रामायण घडलं ना. अरे रामायण घडलं म्हणजे त्यात अश्विनीचा काय दोष आहे? मग कोणाचा? अरे श्रेयसने ठेवलं ना ताटकळत. हो पण कोणामुळे? अश्विनीमुळेच ना. कमाल करते, पुन्हा तू अश्विनी अश्विनी अश्विनी, दुसरा काही सुचत नाही का तुला? हो मला चिडवायचा प्रयत्न करू नका, मी अजिबात चिडणार नाहीये. चिडली तरी चिडत नाहीच. बर वहिनी कसं झालं एक्झिबिशन? कसा होता फीडबॅक? इन्व्हेस्टर झाले होते, काय म्हणाले ते? शिल्पी अगं तिला आत तर येऊ दे जरा. ये बाळा बस. हो येऊ दे ना. वहिनी ऐक ना सांग ना मला, कसा होता रिस्पॉन्स? आपलं प्रोडक्ट त्यांना आवडलं का? आपला ब्रँड त्यांना आवडला का? बोल ना काहीतरी. शिल्पी एक मिनिट. अश्विनी काय झालं? तू जे प्रेझेंटेशन दिलं त्यात तू आनंदी आहेस ना अश्विनी? नाही, एक्झिबिशन सक्सेसफुल नाही झालं. काय? पण का? तुम्ही बनवलेलं ब्रोशर दाखवलंस का त्यांना? नाही. काय झालं सर? गाडी बंद वगैरे झाली आहे का? बंद पडली. मग मी एक काम करतो, मी तुम्हाला घरी सोडतो. तसंही मी त्याच रूटला चाललोय. चला. अरे नाही मेकॅनिक येतोय, तो रिपेअर करेल मग जाईन मी घरी. सर कसं आहे ना, माझ्या एक ओळखीचा गॅरेजवाला आहे, तो तुमची गाडी घेऊन जाईल आणि एकदम क्लीन टकाटक करून दुसऱ्या दिवशी आणून सुद्धा देईल. तुमच्या इथे थांबायचा वेळ वाचेल ना. अरे नाही, तो माझा नेहमीचा मेकॅनिक आहे, त्याला या गाडीबद्दल सगळं माहिती आहे, तो येतोच आहे. मग ठीक आहे, तो येईपर्यंत मी तुम्हाला कंपनी देईल. वेळ आहेस का? कंपनी काय देतो, घरी जा. सर तेवढंच आपलं बोलणं होईल ना. काय बोलायचं तुला? सर तुम्ही त्या आंबेडकरांनी दिलेले पेपर्स असे न वाचता कसं काय साईन करता? म्हणजे सर कोणताही पेपर असं न वाचल्याशिवाय साईन करू नये. इट्स ॲज रिस्की ॲज सायनिंग अ ब्लँक पेपर. तुमच्यासारख्या मुरलेल्या बिझनेसमॅनला असं सांगायची गरज नाहीये. पण काय माहिती का, मला यांना सांगावं असं वाटतंय. अरे मला सांग, या वारंगची कंपनी जॉईन करायला तू चालेल ना माझ्या घरी कन्व्हिन्स करायला मला, आणि आता तुला त्याच्यावर विश्वास नाहीये? असं नाहीये की माझा कार्तिक सरांवर विश्वास नाहीये, पण मला तुम्हाला फक्त हेच सांगायचंय की जर आपल्यासमोर कोणतंही डॉक्युमेंट आलं ना तर त्याचं ब्लाइंडली फॉलो नाही करायला पाहिजे. त्याच्यावर नीट वाचून साईन करायला पाहिजे. आणि तुम्ही ना त्या आंबेडकरांना एकदम ब्लाइंडली फॉलो करताय. काय टेन्शन नाहीये, त्यांचं डॉक्युमेंटेशन एकदम सॉलिड असतं. सर कसं आहे ना, आपण एखाद्या डॉक्युमेंटवर जर साईन केली
ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी होते ना. मग त्यासाठी तरी तुम्ही एनिवे सर, मी येतो. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. आणि आज जर तुम्हाला याची काही मदत लागली ना तर मला कॉल करा. ओके? काय झालं बाबा? आता बिघडली, बंद पडते मध्ये मध्ये ती. थांबते तुमच्या सोबत. ए तू घरी जा, मी रिपेअर करून आणतो गाडी. असं काय करणार? काही हेल्प लागली तर तुम्हाला? तुम्ही थांबा. कीर्ती ऐक, आपण ना उद्या भेटूया. हा तू आता घरी जा. ठीक आहे. बाय बाय बाय. जाता बाबा, इथे ना समोरच्या चौकात एक गॅरेज वाला आहे, तिकडे जाऊया का आपण? नाही नको, त्याआधी का इम्पॉर्टंट ठिकाणी जायचंय. आता कुठे? माझ्या ऑफिसला. वहिनी, हे सगळं तू माझे सजेशन्स घेत नाहीयेस ना, म्हणून होतंय. मी 10 वेळा सांगितलंय तुला, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण प्रोफेशनल असायला पाहिजे. आता एखाद्या गोष्टीमध्ये उतरतोच आहोत आपण, तर मग वेल प्रिपेअर्ड असायला नको का? दादाला तर काही ऐकून पण घ्यायचं नाहीये माझं हे. खरंय शिल्पी तुझं. मी तुझं सजेशन ऐकायला हवं होतं. इव्हेंट कसा आहे, कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या स्तरावरचा आहे, हे सगळं मी अगोदर जाणून घ्यायला हवं होतं, रिसर्च करायला हवा होता. अगं पण आता लॉस झाला ना, तो कसा भरून निघणार आहे? शिल्पी, अगं इतकी चिडचिड का करतेस तू? असे अनुभव येणारच. तुमचा नवीन बिझनेस सुरू झालाय ना. बाबा, बिझनेसची जरी सुरुवात असेल तरी माझी सुरुवात आहे काही. मला चांगला एक्सपिरियन्स आहे ना या सगळ्यातला, आणि मी सांगतेय ना, सगळं ऐकायला तर पाहिजे. शिल्पी ऐक ना, अगं नको इतकी चिडचिड करू, रागा करू. पण ना या गोष्टीमुळे ना आपला एक फायदा सुद्धा झालाय. प्रोफेशनली मार्केटमध्ये आपण कुठे आहोत त्यामुळे कळलं आपल्याला. एक मिनिट, तुला काहीतरी दाखवायचं. हे बघ, तिकडे ना यामध्ये ना बाकीच्यांनी बरेच प्रोडक्ट्स आणले होते आणि आपलं फक्त एकच होतं. काय आहे हे? याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगलं ब्रोशर मी तुला डिझाईन करून दिलं होतं ना. तू नेलं नाहीस ते. सगळी मेहनत माझी वाया घालवलीस यार. वहिनी, अगं तू स्वतः ते पिकअप करून तिकडे घेऊन जाणार होतीस असं ठरलं होतं आपलं. एक मिनिट, तू ब्रोशर्स पिकअप तरी केलेस का? नाही. बाबा, का आलोय आपण इथे? थांब जरा, हळू बोल, कोणातरी कळेल आपण इकडे आलो. काय शोधताय तुम्ही? थांब जरा, सगळं सांगतो तुला. थांब, शांत बस. काय पाहिजे बाबा? मिळालं का काय ते? थांब, सांगतो, सगळं सांगतो. सांगा आता तरी, काय शोधताय? त्या आंबडेकरांनी माझ्या काही सह्या घेतलेल्या डॉक्युमेंट्स, त्या चेक करायच्या होत्या. तुम्हाला डाऊट आहे का कोणावर? नाही, डाऊट नव्हता मला. प्रतीक म्हणाला तेव्हापासून जरा. प्रतीक? बाबा, तुम्हाला प्रतीकचं इंटेन्शन चुकीचं वाटतंय का? मला सांगा, कारण माझा ना त्याच्यावर अजिबात विश्वास नाहीये. तो मुलगा चांगला नाही आणि त्याच्यामुळे आपल्या घरात आता परत प्रॉब्लेम्स नको. मी आता चेक केलंय सगळं व्यवस्थित आहे. डोंट वरी. नक्की ना? हो, तुझी आई म्हणते ते बरोबर आहे. एव्हरीवन डिझर्व्स अ सेकंड चान्स. पारण ऑल्सो डिझर्व्स. ठीक आहे, नाही फसू दे तू मला. चला आता लवकर. आई आली असेल इव्हेंट. आलं नाही ना कसं ते बघ. इथेच होतं ना? चल चल चल, लवकर जाऊ.
शिल्पी ऐक ना अगं, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं. तो डिलिव्हरी बॉय ना वेळेत ब्रोशर घेऊन आलाच नाही अगं. काय कारण असतात यार तुझ्याकडे, काय कारण असतात? वहिनी आपलं काय ठरलं होतं? तू जाता जाता ते ब्रोशर्स कलेक्ट करणार असं ठरलं होतं की नाही आपलं? मग का नाही केलेस? ओ अच्छा, तू जर ते ब्रोशर्स नेले असतेस आणि तिकडे त्या ब्रोशर्सचं कौतुक झालं असतं तर तुला ते आवडलं नसतं, त्याचं क्रेडिट मला मिळालं असतं ना. हो आता कळलं मला, म्हणून तू प्रिंटरवाल्याचं कारण देतेस हो ना? शिल्पी अगं काय बोलतेस, आणि नको ना इतकी चिडचिड करू. अगं मी स्वतःहून असं का करेन आणि माझ्याच बिझनेसचं नुकसान करेन का मी? अगं त्या डिलिव्हरी मॅनने वेळेवर डिलिव्हरी दिली नाही ब्रोशरची, म्हणून प्रॉब्लेम झाला. आणि एक्झिबिशनच्या इथे मलाच त्या ब्रोशरची गरज केवढी होती अगं. अगं वहिनी, पण मी तुला 10 वेळा हेच समजून सांगतेय ना, आपलं प्रोडक्ट, आपला ब्रँड लोकांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर त्यासाठी मार्केटिंग खूप गरजेचं आहे. मी इतकी मेहनत करून ते ब्रोशर बनवलं होतं, तू घेऊन पण नाही गेलीस. आणि माझ्या त्या बनवलेल्या ब्रोशर्स पेक्षा तुला हा डाऊन मार्केट बोर्ड तुला जास्त महत्वाचा वाटला. हे बघ, मान्य आहे मला हा तुझ्या मुलींनी बनवला होता, कर ना तू कौतुक त्यांचं, पण घरी कर ना. तिकडे इन्व्हेस्टर समोर हा बोर्ड दाखवण्यात काय अर्थ आहे? हा हा काय चाइल्डिशपणा, याला म्हणतात अनप्रोफेशनलिझम. हो मग काय, मी 10 वेळा सांगितलंय वहिनी तुला, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आपल्याला जर ना एखाद्या गोष्टीमधलं कळत नसेल तर ज्याला कळतं त्याला तरी विचारावं. आणि मला कळतंय, मी सांगतेय तुला 10 वेळा हे कर ते करू नकोस, तरी तुला माझं ऐकायचंच नाहीये. का कळत नाहीये वहिनी तुला? हा थर्ड क्लास बोर्ड वापरण्याची काय गरज होती तुला? हे असंच जर चालू राहिलं ना तर बिझनेस सुरू होण्याच्या आधी बंद होईल. शिल्पी काय बोलतेस तू? नाही काय चुकीचं बोलतेय मी, सांग ना. चुकीचं बोलतेस का बरोबर बोलतेस हा मुद्दा नाहीये. या पद्धतीने बोलायचं नाही तिच्याशी. अरे बाबा, मी तिला फक्त बिझनेसचा सेन्स शिकवत होते, पण ही ऐकतच नाहीये कोणाचं. जे काही शिकवायचंय ते हळू आवाजात आणि व्यवस्थित छान समजवायचं. बॉसिंग करायचं नाही तिच्यावर. नाही, बॉसिंग करत नाहीये मी दादा. मी रात्रभर जागून तिला ते ब्रोशर्स बनवून दिले, डिझाईन करून दिले, पण तिने ते एक्झिबिशन मध्ये नेलेच नाहीत यार. काय झालं? सगळा लॉस झाला की नाही आपला? मग 10 वेळा मला म्हणायचं या अख्ख्या प्रोसेस मध्ये ना शिल्पी, मला तुझी खरंच खूप गरज आहे, मला तुझ्या मदतीची गरज आहे. मदत जर घ्यायचीच नव्हती तर मग हे बोलायचं कशाला? हे असं नाटकीपणा करते ना, म्हणून मला फ्रस्ट्रेशन येतं हिच्या बाबतीत. ऐकून घे जरा, समजलं ना? अरे काय ऐकून घ्यायचंय दादा? दादा तू जेव्हा ऑफिस मध्ये काम करायचास तेव्हा जर तुझ्या कामाचं तुला क्रेडिट नाही मिळालं तर तुलाही राग यायचा ना. आपल्या कामाचं क्रेडिट नाही मिळालं, आपल्या कामाचं कौतुक नाही झालं की येतो राग, वाटतं वाईट. मलाही तीच कंडिशन आहे माझ्यात. शिल्पी काय होतंय? मयूर जा, तू पाणी घेऊन ये, जा लवकर. पोटात कळ आले. अरे देवा, पण ओरडायचं नाही, शांत बसायचं. तू पण ना शिल्पी, तुम्ही आता शांत राहा ना जरा. आणि घे. घे पाणी घे. बरं वाटतंय? बरं. नक्की ना? तू शांत झाली असशील तर मी एक बोलू प्लीज? ऐक ना अगं शिल्पी, मी जे काही केलं ना ते मुद्दामून केलं नाही अगं, खरंच. अगं मी रिक्षामध्ये होते तेव्हा एक्झिबिशन वाल्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की अर्धा तास अगोदर यायचे, त्याच्यामुळे मला प्रिंटरवाल्याकडनं ब्रोशर कलेक्ट करता नाही आलं. आणि हे बघ, तुझे मार्केटिंग बद्दल, प्रेझेंटेशन बद्दल जे काही सांगितलंस ना ते तिथे गेल्यावर मला खरंच पटलं. आणि तू तिथे असली असती तर तुझी खरंच मला मदत झाली असती. शिल्पी ऐक ना अगं, मीच तुला म्हणाले ना की तू मला बिझनेसमध्ये हवी आहेस म्हणून. अगं खरंच मला तुझी गरज आहे. आणि तू ना हा विचार डोक्यातनं काढून टाक आणि गैरसमज तर प्लीज करून घेऊ नको की तू मला नकोयस. आता सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे सांग ना? तू स्वतःची काळजी घेणं, हो ना? तुझं बाळ आणि तू खुश असणं जास्त महत्वाचं आहे की नाही शिल्पी? आणि सॉरी, माझ्यामुळे तुझ्या कष्टांवर पाणी फेरलं गेलं.
पण मी खरंच मुद्दामून नाही केलं. हे बघ, तुला जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती मी भोगायला तयार आहे. तुझा अजूनही विश्वास नाही बसत आहे माझ्यावर. ठीक आहे, मग तू शिक्षा देऊन बघ. खरंच अगं. 10 उठा बसा काढ. मी डोकं फिरलंय का? उठा बशा काय काढ. एक तर तू मध्ये पडू नकोस, आणि तिने मला आता विचारलं ना काय शिक्षा भोगू मी, मग आता भोग. काहीच प्रॉब्लेम नाही. हा ठीक आहे, मी काढते उठा बशा. काय काढते? आई अहो, त्या आईने सिरियसली उठा बशा काढायच्या आहेत? हो, आता काय म्हंटल मी? 10 उठा बशा काढेल ती. आणि शिक्षा पूर्ण नाही झाली तर मी जेवणार नाही. अगं मी काढते उठा बशा, तयार आहे मी. हा हा अश्विनी, दिवसभर दमली असशील तू. मी काढतो उठा बशा. बाबा थांबा, तुम्ही 5 उठा बशा काढा, मी 5 उठा बशा काढा. चालेल, चला. आम्ही दोघं शेअर करून घेतो. थांब. तुम्ही दोघेच का? मी देखील उठाभिषेक करणार. 3 तू काढ, 3 मयो, 3 मी. नाही, पण तरी एक राहतीये, त्याचं काय? अगं एक उरली तर उज्ज्वला आहे ना, उज्ज्वला उठाभिषेक काढेल. ठीक आहे. आली? गप्पा बसा यार सगळे. दादा तू ना जाम चॅप्टर आहेस. पक्का बिझनेसमॅन, बरोबर सगळ्यांना गुंडाळलेस. बिझनेसमॅनच्या आधी तुझा दादा आहे मी, लक्षात ठेव. आणि ही सगळी ना नाटकं बंद कर आधी. नाही बाबा, नाही वागणार. ठीक आहे, वहिनीची शिक्षा माफ. एकदम ताडकन उठली आहे. तेच ना. आता पोटात दुखत नाही, ज्या कळण आली. एकदम ऍक्टरच तू. काय ऍक्टरचा काय संबंध? खरंच कळ आली होती. चल ऍक्टिंग करते. अरे आई, याला समजून सांग, असं होतं प्रेग्नन्सी, याला कसं कळेल? आता आता एवढ्या बरी आहेस लवकर? ना? खोटं बोलतेस. नाही आई, मी खरं बोलते यार. मी तुम्हाला सांगू का, हे सगळं घडलं ना अश्विनीमुळे. हा मग काय, बाप्पाला ताटकळत ठेवलं नाही नी. पुरे हा आता माझ्यावर येऊ नका. नाही, तुझ्यावर कुठे लाल पुस्तकावर येतोय आम्ही. त्याच्यामुळेच होतंय हे सगळं. बस बस बस, शांतपणे बस. पाणी घातलं होतं रे. सोदा गं, मस्त आहे, छान आहे. लोकांचं आहे. हो, मग काय? भाई गाडी रिपेअर करून आणली आहे, मस्त झाली गाडी. हवं तर एखादी ड्राईव्ह घेऊन बघ. हा, ड्राईव्ह घ्यायला जावी. पण गेल्या वेळी तुझ्या लाडक्या मेकॅनिकने घेतलेली ना रिपेअर करायला, दुसऱ्या दिवशी बिघडली. अरे तो वेगळा होता, हा वेगळा आहे. हा माझ्या भरोशातला आहे, टेन्शन घेऊ नकोस. एकदम परफेक्ट झाली गाडी, मक्खन. तुझ्या भरोशाची लोक माहिती आहे मला. राहू दे आता, टाइमपास करू नको. सकाळी उठायचं लवकर. चल बाय. अरे ऐक ना, हा, मला एक सांग, त्या वारंगचा काही पैशांचा झोल आहे का? नाही कारण अरे काय नाही, मी त्याला एका गुंडाबरोबर बघितलं आपल्या टपरीवर. आणि तो आपल्या टपरीवरला सांगत होता की त्याच्यासोबत जो गुंड होता ना, ते पैशांची वसुली करतात. म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. आणि तसंही तू आता ते अंबर टॉवरचं पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये, तर काही प्रॉब्लेम नको यायला, बस बाकी काही नाही. नाही याचं काहीतरी पर्सनल असेल, मला माहित नाही. आणि तसंही अंबर टॉवरचं प्रोजेक्ट एकदम ट्रान्सपरंट आहे. सगळे डिलिंग्स एकदम ट्रान्सपरंट, काहीच टेन्शन. त्याच्यावरती ब्लाइंडली विश्वास ठेवू नको. आणि हे तू मला सांगतोस श्रेयस वाघमारेला. चल चल. हॅलो, तू कुठे चालला? तिकडे इकडे. चूर्णाची बाटली कुठे आईची? अहो कुठे ठेवली? छे, हे काय अशी अवघडल्यासारखी का बसलीस तू? अहो कुला इकडे झोपव ना. हळू झोपली ती. नीट झोप. तू म्हणजे मल्टीटास्किंगची बादशाच आहे. काय आहे सगळं? हळू बोला, ती झोपली, उठेल. अहो काय एवढी अवघडल्यासारखी बसलेलीस? हा, अहो बरेच दिवस तिला तिची आई सापडत नव्हती ना, म्हणून माझ्याजवळ हट्ट केला की मला मांडीवरच झोपायचंय. मग काय, झोपवलं. अहो कसला अभ्यास करतेस? आज ना एक्झिबिशन मध्ये बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या मला. आणि मला काय करायला हवं, काय करायला नको हेही कळलं. सगळं ना सिस्टमॅटिकली अरेंज केलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रोडक्ट रेंज कशी ठरवायची हा रिसर्च करते.
आणि आज माहितीये तिकडे ना जेवढी सगळी लोक आली होती ना त्यांनी स्वतःचे ब्रोशर्स आणले होते, पण प्रोडक्टचे इन्ग्रेडियंट्स किंवा त्याचे फायदे असे बायफर्केट केलेले नव्हते. मला असं वाटतंय ना की माझं ब्रोशर जेव्हा मी करेन ना त्यात हे प्रोडक्टचे इन्ग्रेडियंट्स फायदे हे सगळं वेगवेगळं लिहायला हवं आणि ते सगळं मॅनेज करेन. पण मला ना आत्ता हे कळत नाहीये की प्रोडक्ट रेंज कशी ठरवायची. अच्छा, कर कर तू अभ्यास कर. हो, ते चोरडं ते मी शोधतो. कुठे शोधायची? हो तिथे त्या. तू अभ्यास कर. अरे हा एक गोष्ट सांगायची राहून गेली. काय? बाबांचे 4-5 मित्र येतात उद्या जेवायला दुपारी. काय? हो